नमस्कार मित्रांनो, केळी लागवड सिरीजच्या तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहिले असतील. 3 सप्टेंबरला तुम्ही पाहू शकता आपण क्लोरो आणि रोकोची ड्रिंचिंग घेतली होती. आणि ड्रिंचिंग घेताना रानात फिरताना आपल्याला मित्रांनो असं रोप आढळलं. आपल्याला कळलं हे रोप बदलावं लागते. त्यामुळे आपण लगेच आपल्या शिल्लक राहिलेल्या रोपांचा ट्रे घेऊन आलो आणि बादलीमध्ये 1919 आणि ह्युमिक ॲसिड घेतलं आणि त्याच्यानंतर हे रोप उपटून काढलं मित्रांनो. उपटून काढून उखरल्यानंतर आपल्याला काय दिसलं मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकताय. सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो ही आळी कशाची आहे. आपल्या प्लॉटमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला होता मित्रांनो. आपल्याला ड्रिंचिंग घेताना बऱ्याच ठिकाणी अशी रोपं आढळली आणि बऱ्याच ठिकाणी अशा आळ्या सापडल्या, काही ठिकाणी सापडल्या नाहीत. आपण लगेचच ही आळी बाजूला काढली, मारून टाकली आणि दुसरं रोप लावून घेतलं मित्रांनो. रोप काढताना हळूवारपणे काढा मित्रांनो, मुळ्या डॅमेज होऊ देऊ नका. ओल्या ठिकाणी पहिल्यांदा ओलं करून घ्या रान. आपली ड्रिप चालूच होती, ड्रिंचिंग होती म्हणून. रोप लावून घ्या. माती व्यवस्थित चारी बाजूने लावा आणि पूर्ण पद्धतीने दाबून घ्या. मी तर व्यवस्थित दाबू शकलो नाही मित्रांनो माती, कारण एका हातात माझ्या मोबाईल होता आणि एका हाताने मी माती लावत होतो. मोबाईल मी नंतर शूटिंग बंद करून पूर्ण ही माती दाबून घेतली. माती पूर्ण खाली गेल्यानंतर पुन्हा ते आपलं द्रावण टाकलं आणि पुन्हा वरून माती आणखी लावून आणखी दाबून घेतली. पूर्ण एक जीव मुळ्या होतात मित्रांनो. ड्रिंचिंग करताना मित्रांनो बऱ्याचशा आळ्या सापडलेल्या आपण ह्या ट्रेमध्ये गोळा केल्या होत्या. आपल्याला एक प्रयोग करायचा होता म्हणून. तुम्ही पाहू शकता मित्रांनो 6 आळ्या आपण इथं गोळा केल्या होत्या. त्यातल्या ही थोडंसं फिरून येईपर्यंत मला एक आळी गायब दिसली, म्हणून मित्रांनो मी इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आळी तिथून साधारणतः ह्या ठिकाणी आली होती मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मला हे दिसलं थोडं भुसभुशीत झालेलं, त्यावेळेस मला कळलं की इथं कदाचित आळी असू शकते. त्यामुळे मी एक लाकूड घेतलं आणि मित्रांनो तिथं उकरलं. तर तुम्ही पाहू शकता थोड्या क्षणात आळी किती खाली गेली होती आणि मी उकरत होतो तरीसुद्धा आळी खाली जाण्याचा प्रयत्न करते मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ही आळी खूपच वाईट आहे मित्रांनो आपल्या पिकासाठी, कारण ह्याची प्रजनन क्षमता पण जास्त आहे. एकाच्या 10 आळ्या लगेचच होतात ह्या. तुम्ही पाहू शकता मित्रांनो ज्यावेळेस आपली पूर्ण ड्रिंचिंग झाली त्यावेळेस आपलं थोडं औषध शिल्लक राहिलं होतं आणि त्यामुळे आपण प्रयोग करण्यासाठी ही आळी पुन्हा आपण त्या ट्रेमध्ये टाकली आणि शिल्लक राहिलेलं औषध मित्रांनो ह्याच्यावरती टाकलं. कारण आपल्याला 2-3 दिवसांनी चेक करायचं होतं की ह्या क्लोरो आणि रोको हे जे कीटकनाशक बुरशीनाशक ह्याचा काय फायदा होतो का हुमणीसाठी. परंतु मित्रांनो 3 दिवसानंतर काय झालं हे तुम्हाला अक्षरशः शॉक होता तुम्ही पाहून. ज्यावेळेस आपण 3 दिवसांनी पाहिलं मित्रांनो त्यावेळेस ह्यातल्या 2 आळ्या गायब झाल्या होत्या, पळून गेल्या होत्या आणि ह्या 3 आळ्या मेलेल्या होत्या मित्रांनो. आणि एक आळी अजूनही जिवंत आहे, थोडासा जीव राहिला होता मित्रांनो. थोडक्यात याचा काही उपयोग नाही आहे हुमणीसाठी क्लोरोचा आणि रोकोचा. म्हणून आपण तिसरी ड्रिंचिंग लगेचच 7 सप्टेंबरला हुमणीसाठी स्पेशल घेतलेलं आहे मित्रांनो. लिसेंटा आणि डिसीस. लिसेंटा आपण यासाठी 100 ग्रॅम घेतलं 200 लिटर पाण्यात आणि डिसीसची बाटली 250 ml ची होती, ती आपण 125 ml घेतला 200 लिटर पाण्यासाठी. आपण 2 बॅलरचा वापर केला होता मित्रांनो 2000 रोपासाठी. धन्यवाद.